प्रोसेससाठी काय काय कागदपत्र घेऊन जायला पाहिजे? तर सर्वप्रथम जे विद्यार्थी आहेत ते वेगवेगळ्या कॅटेगरीमधून येत असतात. ते कॅटेगरी रिझर्वेशन दिलेलं असतं आणि त्या रिझर्वेशननुसार प्रत्येकाला डॉक्युमेंट्सही वेगवेगळे लागतात. तर आता आपण जर पाहिलं तर ओपन आणि ईबीसीचे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना एमएसटी सीईटीचं स्कोर कार्ड, जेई स्कोर कार्ड, 10चं मार्कशीट, 12 मार्कशीट, तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ज्याला आपण LC म्हणतो, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला स्कॉलरशिपसाठी लागतो. त्याचबरोबर तुम्हाला TFWS कोट्यामध्ये जर अप्लाय करायचं असेल तर इन्कम सर्टिफिकेट लागतं. त्याचबरोबर एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल आणि आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो. त्याचबरोबर जर तुम्ही रिपीटेड असाल तर तुमचं गॅप सर्टिफिकेट लागेल. त्याचबरोबर जर विद्यार्थी EWS कॅटेगरीमधून असेल तर हे सर्व कागदपत्र लागतील. त्याचबरोबर त्याला EWSचं सर्टिफिकेट पण लागेल. आणि विद्यार्थी जर OBC, VJNT, NT1, NT2, NT3, SBC, SCBC मधून असेल तर ह्या कागदाबरोबरच तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल लागेल. आणि शेवटी SC STचा कॅन्डिडेट असेल तर ही कागदपत्र सर्व लागणारच आहेत. त्याचबरोबर त्या विद्यार्थ्याला कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी लागेल. त्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल हे लागत नाही. अच्छा.